रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यात उमटे धरणातून अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। त्यात धरणाच्या दुरुस्ती आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम एका ठेकेदाराला देण्यात आलंय, मात्र त्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। पाहूयात हा प्रकार नेमका काय आहे। अलिबाग तालुक्यातील हे आहे उमटे धरण। या धरणातून 62 गावांना पाणी पुरवठा केला जातो, मात्र उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊ लागल्याने काही मोजक्याच गावांना धरणातून पाणी पुरवठा केला जातोय। याचं कारण आहे धरणात साठलेला गाळ। या धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्पही नाहीये, त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतंय। पाण्यामुळे आज कंडिशन अशी आहे की 62 गावांना धरणाचा पाणी पाजलं जातो आणि आज हा फिल्टर टँक पाण्याचा बसल्यामुळे अशुद्ध पाणी लोकांना प्यायला लागतो आणि या पाण्यामुळे आजार पसरले, साथीचे रोग आलेत, कावीळ आहे, हागणदारीसारखे रोग चालू आहेत, पोटाचे विकार आहेत, किडनीचे विकार आहेत। अशुद्ध पाण्यामुळे आज लोकांवरती या 62 गावाच्या रामराज विभागातल्या गावांच्या लोकांवरती आपत्ती आलेली आहे। तिथून फक्त एक संरक्षण भिंत तरी लावली असती, संरक्षण भिंत चारी साईडनी, तर तो गाल आला नसता आणि तो धरणाचा पातळी खालीहून भरून आली नसती। गाला वरून वाहून आलेला गाल धरणाच्या कोठ्याला बसून पूर्णपणे भरलेला आहे। 2014 मध्ये या धरणाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचं काम केंद्र सरकारच्या भारत निर्माण कार्यक्रमाअंतर्गत हाती घेण्यात आलं। या कार्यक्रमाअंतर्गत धरणाच्या सांडव्याचं मजबूतीकरण करणं, साठवण टाकी आणि जलशुद्धीकरण प्रकल्प बसवण्याचं काम करणं, त्याचबरोबर वीज जोडणी आणि गुरुत्व वाहिनीचंही काम घेण्यात आलं होतं। हे काम सुप्रभात इन्फ्राझोन कंपनीला 6,51,00,000 रुपयांना देण्यात आलं। ठेकेदार कंपनीला जवळपास 2,89,00,000 रुपयेही अदा करण्यात आले, मात्र त्यानंतर या ठिकाणी 1 रुपयाचंही काम झालेलं नाहीये आणि त्याचमुळे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी शिवसेनेनं केली आहे। पण इथं फिल्टरेशन प्लांट बसलेला नाही, इकडे पाण्याची टाकी बांधलेली नाही आणि जे पाईपलाईन आता जे अभियंता मला सांगतात ही आम्ही पाईपलाईन टाकलेली ही अशी आहे, पण जे सगळे ऑलओव्हर पाईपलाईन बघितली तर 70-80 लाखाच्या वरती काय सगळे मिळून पाईप नसेल। जीवन प्राधिकरणाकडून योजना जिल्हा परिषदेकडे आल्यापासून ते तसंच आहे, बंद। त्या बंद अवस्थेत त्याची काही आपल्याला पूर्णपणे ते काही चालू झालेलं नाही, काय त्याला पर्याय नाही, म्हणून आपण ती खाली जी टाकी बांधलेली आहे त्या टाकीमध्ये टीसेल पावडर टाकतो, टीसेल पावडर टाकून आपण पाणी शुद्धीकरण करतो आणि मग पाणी देतो, पण हाच पर्याय, दुसरा ह्याच्यापेक्षा दुसरा इथं पर्याय काय नव्हता। एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली वणवण आणि त्यात फोफावत चाललेला हा भ्रष्टाचार कधी थांबणार, हाच खरा सवाल आहे। रायगडहून प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।